मी खेमराज परशुराम बारापात्रे खापा नगर परिषद अध्यक्षासाठी लढत आहो आणि सामाजिक कार्य कुणासाठी सुख दुःखात धावून जाणारा, कुणाचे काही कामं असले दवाखाने दुकानाचे सगळ्या धावून जाणारा असा परिचित म्हणून माझी ओळख गावाच्या लोकांनी जनतेने केली आहे आणि मी शिवसेना पक्षाकडून अध्यक्ष पदाच्या उमेदवारीकरिता फॉर्म भरलेला आहे. शिंदेगड. मी प्रफुल्ल मोहोटे. 23 वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचे कार्य करत होतो. अनेक पदं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक भूषवले. यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठीकडून उमेदवारीमध्ये गडबड झाली. एका भ्रष्ट व्यक्तीला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. ज्यांची ठेकेदारी त्या ठिकाणी भ्रष्ट आहे, ते ठेकेदार आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. ते सेंट्रल जेल अवैध रॉयल्टी रेतीच्या केसमध्ये सेंट्रल जेल पास आहे. अशा उमेदवाराला भारतीय जनता पक्षानं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. म्हणून आम्ही त्या ठिकाणी क्षणात एक चांगला विचार केला आणि एक लोकांसाठी धावणारे, सतत समाजकार्यात असणारे, मागील कित्येक वर्षापासून भाजपची सेवा करणारे आमचे खेमराज बारापात्रे यांना शिवसेनाची उमेदवारी, शिंदे गटाची उमेदवारी मिळवून देण्यात प्रयत्न केले आणि उमेदवारी मिळाली. आमचे त्या ठिकाणी 10 नगरसेवक, या खापामध्ये नगरसेवक पदाकरता 10 नगरसेवक शिंदे सेना शिवसेनेकडनं लढत आहे आणि खेमाजी बारापात्रे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे. रोज चांगला प्रतिसाद आहे कारण भारतीय जनता पक्षाचे भरपूर लोक कार्यकर्ते हे आमच्या सोबत आहे. कोणी आतमधून सुद्धा काही आम्हाला मदत करत आहे, कोणी खुले होऊन मदत करत आहे आणि बाकी समाजाच्या, सर्व समाजाच्या त्या ठिकाणी सपोर्ट या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. युवा पिढी सोबत आहे कारण कार्य चांगले आहे, कर्म चांगले आहे आणि सतत प्रतिसाद वाढत आहे आणि आमचा विजय नक्की या ठिकाणी 2 तारखेला मतदान झाल्यानंतर 3 तारखेला त्या ठिकाणी विजय नक्की मोठ्या फरकानं त्या ठिकाणी विजय होऊन एक शिवसेनेचे नगराध्यक्ष हे विदर्भामध्ये सर्वात जास्त मतांना त्या ठिकाणी खेमराजजी बारापात्रे हे येणार आहे. युवाओं की अगर बात करें तो युवाओं के पास में आज पढ़े लिखे होने के बावजूद भी रोजगार नहीं है. ऐसे में युवाओं के लिए आपके पास क्या विजन है? युवाओं के लिए विजन यानी ये है कि यहाँ पर अभी हम शिवसेना पार्टी से यहाँ पे उम्मीदवार चुनाव में उतार रहे हैं और शिवसेना के जो नेता है शिंदेगढ़ के एकनाथ जी शिंदे, इनका विजन बहुत अच्छा है और एक युवाओं के लिए विजन है. विजनरी नेता के रूप में वो जाने जाते हैं. तो हम ऊपर पक्ष के जो एकनाथ जी शिंदे जो नेते हैं वो अब उप मुख्यमंत्री है महाराष्ट्र सरकार में, तो उनके माध्यम से यहाँ मॉयल के माध्यम से एक फेरोअलाई का प्लांट के बारे में हम चर्चा करेंगे. सरकार में होने के कारण वो वहाँ पर बिजली कम रेट्स में देकर एकनाथ जी शिंदे ये फेरोअलाई का प्लांट चालू करने में हमारी मदद करेंगे. बाकी और भी कोई नए रोजगार के जो पर्याय है वो लाने के हम निश्चित रूप से प्रयास करेंगे. के बारे में बोलो तो जैसा शेगांव शिरडी में साईं बाबा गजानन महाराज के मंदिर के माध्यम से पर्यटन में विकास होकर वहाँ पे रोजगार प्राप्त हुआ है. जैसे दुकान, फूलों की, हारों की, ऐसे हमारे खापे में संत पतिराम महाराज हैं, जिसके माध्यम से भी शेगांव शिरडी की तरफ वैसे ही संत पतिराम महाराज के माध्यम से रोजगार प्राप्ति हो सकती है. हमारे खापे में लश्कर शाह बावा है जो नदी के बाजू में है और कनान नदी पे कोसी डैम बना है. ऐसे पर्यटन में वहाँ पे क्षेत्र बनाया जाए तो भी उस पर्यटन क्षेत्र के माध्यम से रोजगार प्राप्ति हो सकती है. दूसरा मुद्दा रोजगार प्राप्ति म्हणजे हमारे खापे में आंगनवाड़ी का नहीं है. एक ही आंगनवाड़ी की है जिन्हें हमारे गांव की लोक संख्या 20,000 है और 20,000 लोक संख्या के माध्यम से 20 आंगनवाड़ी का हमारे खापे में होने का, मगर हम नगर परिषद में अगर हमारे को लोग चुन के देते हैं तो हम 20 आंगनवाड़ी का खोल के 20 नव युवक युवतियाँ और जो शिक्षित युवतियाँ हैं उनको रोजगार देने का माध्यम प्राप्त करेंगे और उनको रोजगार देने का प्रयत्न करेंगे. वैसे पीएससी के माध्यम से सुविधा आशा वर्कर, जो आशा वर्कर होना था, हमारे गांव में 20 आशा वर्कर नहीं है लोक संख्या के माध्यम से, वो 20 आशा वर्कर तैयार करके हम उनको भी सुशिक्षित महिलाओं को रोजगार देने का प्रण लेते हैं और रोजगार देने का प्रयत्न करेंगे. माझं नाव आहे सौराणी प्रिया अनिल गजबी. मी ह्याच गावाची लेक आणि ह्याच गावाची सून आहे. मला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी गरिबांची लेक आहे आणि गरिबातून निघालेली मुलगी आहे. तर मी गरिबांचा
परिपूर्ण प्रयत्न करीन उद्धार करण्याचा. आणि सर्वात पहिले जसं आमचे अध्यक्ष नगराध्यक्ष सरांनी सांगितलं आहे हेमराजजी बारापात्रेंनी की अंगणवाडी बनवू, तर खरंच आमच्या गावाला अंगणवाडीची भरपूर आवश्यकता आहे. मुलांसाठी इथे रोजगार नाही, त्यांची पण आवश्यकता आहे. इथे दारूच्या भट्ट्या जास्त आहेत आणि शिक्षण क्षेत्र कमी आहेत. लोकांना 15 वर्षाच्या पोरांना दारूचे गपलत देऊन लोकांना दारू प्यायला म्हणतात, पण शिक्षणासाठी ते लोक त्यांना सहभाग करत नाही. त्यासाठी मी आंदोलन करते आणि मी जिंकून आल्यावर प्रयत्न करीन का आपल्या गावातून जाण्यासाठी नागपूरला जाण्यासाठी बसेस नाही आहे. मुली रात्री 9 वाजेपर्यंत येतात आणि आता तुम्ही पाहून राहिले की हत्याकांड झालेलं आहे. 3 वर्षाच्या पोरीचं रेप होऊन हत्याकांड झालेलं आहे. तसं आपल्या गावात दुर्दैव होऊ नये, आपल्या पोरींसोबत छळ होऊ नये आणि आपल्या पोरींचा गैरफायदा कोणी उचलू नये. त्यासाठी मी शिंदे साहेबांना विनंती करेन, प्रस्ताव ठेवेन, हेमराजजी सरांसोबत त्यांच्यासोबत बसेन, मिटिंग घेईन. जिंकून आल्यावर खाप्यावर उद्धार करायचा मी निर्णय घेईन आणि बसाची सुविधा सुरू करेन अशीच मी आशा करते. आणि लोकांना हेच विनंती करते ह्या प्रेसद्वारे ह्या न्यूजद्वारे की मला निवडून आणा. त्याच्यानंतर तुम्ही पहा मी तुमचे विचार लोकांच्या विचाराच्या समोर खरी उतरेल आणि लोकांचे विचार मी सरकारसमोर मांडेन हीच आपली विनंती करते आणि तुमच्या वाद्यामध्ये खरी उतरेल. तुमचं मत मला अमूल्य आहे हेच मी घोषणा करते. गीता प्रकाश पाल आहे. मी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवार आहे आणि माझा एकच आहे की जे राणीप्रियानी जे सांगितलं त्यावर मी सहमत आहे. एवढं. माननीय दिघे साहेब यांनी या शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोर दिला. मी डॉक्टर अभिमन्यू भोकरे प्रभाग क्रमांक 7 यांचे जे शिष्य आहे, आपण त्यांना शिष्य म्हणू, ते म्हणजे आमचे शिंदे साहेबांनी आज जे ठाणे जिल्ह्यामध्ये केलेलं आहे ते आपल्याला खापा शहर, सावनेर तहसील आणि नागपूर जिल्ह्यामध्ये करून दाखवायचं आहे. ज्या प्रकारे यांनी मुलीबाळींसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रीयन लोकांसाठी ज्या प्रकारे योजना राबवल्या, बाकी यांना संरक्षण दिलं, त्यावेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा मुंबईमध्ये या सर्व प्रकारची जे तडजोड होती आणि गुन्हेगारी होती ती सर्व नष्ट केली. त्यासाठी यांनी सामोर येऊन कितीतरी केसेस यांनी आपल्या अंगावर लावलेल्या आहे. त्यानंतर कितीतरी मुली, कितीतरी महिला, या महाराष्ट्रीयन ज्या काही महिला होत्या त्यांच्यावर जे अत्याचार होत होते ते सर्व अत्याचार यांनी स्वतःच्या अंगावर घेऊन आणि स्वतःच्या अंगावर केसेस घेऊन हे सर्व आटोपलेले आहे. आणि बाकीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिघे साहेब जेव्हा सामोर होते त्यांना ठाण्याचे म्हणजे महत्त्वाचा विषय दाढी म्हणून बोलले जात होते, बरोबर. दाढी म्हणून हे जे बोलले जात होते त्यांना, आणि हे दाढी म्हणलं म्हणजे ठाण्याची एक मोठी शान आहे. आज इथे सुशिक्षित लोक या गोष्टीला उभे झालेले आहे. सुशिक्षित लोकांमुळे या नगर परिषदला चांगला रूप येईल, एक स्वरूप येईल आणि त्याच्यामुळे रोजगाराची संधी, बाकीच्या ज्या काही योजना आहे, जसे कुटीर उद्योग आहे, आज आमच्याकडे सर्वात मोठी बेरोजगारी आहे. बेरोजगारीमध्ये आज आमच्याकडे भरपूर साऱ्या महिला आहेत की ज्या आजही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कुठेतरी कामाला जातात, कुठेतरी इकडे जातात, तिकडे जातात. या खूप मोठ्या समस्या आहे. महिला बचत गटाचे भरपूर सारे फंड्स आहे जे आज आपल्या नगर परिषदला मिळत आहे. बचत गटाचे कुठेतरी फसवणूक होत आहे. बचत गट कुठेतरी एक वेगळ्या मार्गाने जात आहे, आलेले पैसे कोणत्या दुसऱ्या स्वरूपात लावत आहे. ते न करता आम्ही प्रत्येक मेंबर, प्रत्येक अध्यक्ष, प्रत्येक तालुक्यामध्ये या सर्व गोष्टी करून प्रत्येक विभागामध्ये आम्ही कुटीर उद्योग आणून प्रत्येकाला रोजगार देण्याचा प्रयत्न करू. या व्यतिरिक्त आम्ही ज्या काही गावाच्या समस्या आहे या सुद्धा दूर करू. प्रकाश पाल, शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख. जे काही आता उमेदवारांनी आणि आमचे जे आता अध्यक्षपदासाठी हेमराजजी बारापात्रे आहे, जे काही अडचणी ह्या आपा शहरातली या लोकांनी जे सांगितले आहे, मी तुम्हाला एक हमी देतो. मी तुम्हाला एक हे देतो की आमचा पॅनल ज्या दिवशी आलं लगेच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही त्वरित कामाला लागू आणि आमच्या खापा शहराच्या जितक्या काही अडचणी आहेत ते आम्ही सोडवू. हे मी तुम्हाला सगळ्यांना इथे एक आव्हान, एक हे हमी देतो. बस, धन्यवाद. भीमराव वरकडे, मी प्रभाग 8 मधली उमेदवार आहे आणि ह्या सर्वांशी मी सहमत आहे. धन्यवाद. गणेश शेषरावजी येनुरकर, प्रभाग 8 मधनं मी चुनाव लढत आहे शिवसेने शिंदे गटकडून. माझ्यासोबत अध्यक्षपदासाठी श्री हेमराजजी बारापात्रे आहे आणि माझ्यासोबत प्रभाग 8 मध्ये
अर्चना भीमराव वरकडे माझ्यासोबत आहे महिला म्हणून. मला समाजसेवा करण्याचा जास्त छंद आहे. सुरुवातीपासून मी समाजसेवेमध्ये खूप राहिलेलो आहे. माझ्या हातनं काही कामं होऊन गेले आहे. मी मेंबर नसताना मी समाजसेवेमध्ये माझ्या नवीन वस्तीसाठी बाजाराची तरतूद केली, बाजार आणला. त्यानंतर 2दा मी वृक्षारोपण केले, कारण वृक्षारोपण अति आवश्यक आहे म्हणून मी त्यावर जास्त भर देत असतो. त्यानंतर मी माझ्या गावामध्ये जे स्मशानघाट आहे, स्मशानघाटामध्ये कोणत्याही प्रकारची सोय नाही आहे. पाण्याची नाही आहे, बिजलीची नाही आहे, आणखी बसायची सोय नाही आहे. स्मशानघाट म्हणलं म्हणजे तिथे कमीत कमी 200, 300, 400 लोक तिथं बसू उठू शकले पाहिजे. अशातली काहीही सोय नाही. त्यासाठी पण मी प्रयत्न केले, पण ते झाले नाही. पावर नसल्यामुळे, पद नसल्यामुळे ते माझ्याकडनं झालं नाही. तसेच मी पांधनसाठी पण कोशिश केली होती, त्यातही मला यश मिळाले नाही, कारण माझ्याकडे पावर नव्हता. आता फक्त आम्ही एकच ध्यास धरलेला आहे, शिवसेना शिंदे गटाकडून एकदा आमचेवाले अध्यक्ष खेमराजी पारापात्रे निवडून आले किंवा त्यांचे सहकारी आम्ही मेंबर म्हणून जर त्यांच्यासोबत जर राहिलो तर निश्चितच आम्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वाटेल ती मेहनत करून आम्ही गावाला एका विकासाचा चांगला दर्जा देऊ. धन्यवाद.